आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच आत्ताची महत्त्वाची बातमी। कोल्हापुरी चपलांच्या जागतिक प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यामध्ये सामंजस्य करार झालाय। पारंपरिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ मिळाली आहे। विशेष म्हणजे कोल्हापुरी चप्पल फेब्रुवारी 2026 मध्ये प्राडाच्या 40 विक्री केंद्रांवरती आणि अधिकृत संकेतस्थळावरती सुद्धा उपलब्ध होणार आहे। त्यासाठी प्राडा कोल्हापुरातल्या कारागिरांकडून 2000 चप्पल बनवून घेतेय। विशेष म्हणजे प्राडा एक जोडी चप्पल $930 म्हणजे तब्बल 93,000 रुपयांना विकणार आहे। शिवाय फेब्रुवारी 2026 मध्ये प्राडा जगभरामध्ये या चप्पला आपल्या दुकानामध्ये आणि ऑनलाईन पद्धतीने सुद्धा विकणार आहे। दरम्यान प्राडा कोल्हापुरीचा करार हा क्रांतिकारी निर्णय आहे, अशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स असोसिएशनच्या ललित गांधी यांनी दिली आहे। भारतीय कारागिरांचं, विशेषतः कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्या कारागिरांचं कौशल्य हे सुरक्षित राहावं आणि त्याचा त्यांना योग्य तो लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा अध्यक्ष या नात्याने प्राडाबरोबर मी सुरू केलेला संवाद एक यशस्वी टप्प्यावर पूर्ण झाला। याबद्दल मला प्राडाला आणि सर्व संबंधितांना मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत। प्राडाने काल भारतामध्ये प्राडाचे प्रमुख आले, त्यांची संपूर्ण टीम आली आणि ज्यांच्याकडे कोल्हापुरी चप्पलचं GI टॅगिंग आहे अशा महाराष्ट्र सरकारचं लिडकॉम आणि कर्नाटक सरकारचं लिडकर या दोन्ही संस्थांच्या बरोबर प्राडाने एक MOU साईन केला आणि यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये 2000 जोडी कोल्हापुरी चप्पल खरेदी करायचा निर्णय त्याने घेतला। हा एक क्रांतिकारी निर्णय आहे। फॅशनच्या जगामध्ये प्राडा ही जगातली सर्वात प्रमुख कंपनी आहे। त्यांनी कोल्हापुरी चप्पलचं त्यांच्या प्रदर्शनामध्ये नामोल्लेख न करता केलेला वापर आणि त्यामुळे जगभर उमटलेल्या प्रतिक्रिया आणि या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र चेंबरने एक सकारात्मक टाकलेलं पाऊल, प्राडाने त्याला दिलेला सकारात्मक प्रतिसाद, प्राडाच्या टीमने दिलेली कोल्हापूरच्या कारागिरांना भेट, या सगळ्या गोष्टींचा शेवट अतिशय चांगला झालेला आहे आणि प्राडाने काल सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकारच्या दोन्ही संस्थांच्यावर MOU साईन केला। हे चप्पल आता जागतिक बाजार